नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सामान्य विज्ञानची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा, म्हणजे आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित अभ्यासाला मिळतील. आपला सामान्य विज्ञानाचा पेपर हा 40 गुणांचा असणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारी आहे. ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाईल. स्टँडर्ड 6ची सायन्सची सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा मराठी मिडियमच्या मुलांचा पेपर आहे. बघा, पहिला प्रश्न, गाळलेल्या जागा कंसातून शोधून लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, त्याची पहिली गाळलेली जागा, ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. 2, यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. 3, गुंतागुंतीच्या यंत्राची रचना क्लिष्ट असते. 4, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. 5, घर्षण बल हे नेहमीच विरोधात कार्य करते. 6, आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते. या पद्धतीने 6 गाळलेल्या जागा आपण कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर पुढचं बघा, आमच्यात वेगळा कोण 3 गुणांसाठी. 1, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वाहता वारा यांच्यामध्ये वेगळा घटक आहे वाहता वारा. पुढचं, सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल यामध्ये वेगळा घटक आहे पेट्रोल. त्यानंतर 3, पृथ्वी, चंद्र, मंगळ, सूर्य याच्यात वेगळा घटक आहे सूर्य. या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे आणि 3 गुण मिळवायचे आहेत. क भाग बघा, योग्य जोड्या लावा. 1, घरंगळणारा पदार्थ. ब, गतिज ऊर्जा. ताणलेला बाण. क, स्थितीज ऊर्जा. सूर्यप्रकाश. अ, उष्णता ऊर्जा. या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, अ भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1, कंपन म्हणजे काय? वस्तूचे जलद गतीने होणारे आंदोलन म्हणजे कंपन होय. वस्तूचे जलद गतीने होणारे आंदोलन म्हणजे कंपन होय. या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व्ह करा. प्रश्न दुसरा, छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? उत्तर आहे, छाया निर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग या बाबींची आवश्यकता असते. तिसरं, युरेनस ग्रह घरंगळत चालल्यासारखा का दिसतो? युरेनस ग्रह बर्फ, मिथेन, पाणी, अमोनिया यांनी बनलेला असतो. तो तरल पदार्थ असल्याने आकाशात घरंगळत चालल्यासारखा आपल्याला भासतो. 4, चाल शोधून काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले सूत्र लिहा. चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. 5, कायम चुंबक कशापासून बनवतात? उत्तर, कायम चुंबक निकेल, कोबाल्ट आणि लोह या धातूंच्या मिश्रणातून बनवतात. व्याख्या लिहा. 1, 5 गुणांसाठी, कंपन, वस्तूची जलद गतीने होणाऱ्या आंदोलनास कंपन असे म्हणतात. 2, गुरुत्वीय बल, पृथ्वी सर्व काही आपल्या दिशेने खेचून घेते, याला गुरुत्वीय बल असे म्हणतात. 3, हरित ऊर्जा, ज्या ऊर्जा स्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक बाहेर पडत नाही अशा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात.
4. वर्तुळाकार गती. गतिमान वस्तू वर्तुळाकार गतीने फिरत असेल तर त्यास वर्तुळाकार गती असे म्हणतात. 5. प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाच्या स्रोतापासून निघणारी किरणे ज्यावेळी वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात तेव्हा त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा पहिला, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचाली कोणत्या प्रकारच्या गतीत दाखवतात? आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात. बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात. खारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात. पुढचा प्रश्न, कंपन म्हणजे काय? एखाद्या वस्तूची जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात. कंपन पावत असलेल्या वस्तूंमध्ये एक गती असते. 3 प्रश्न, यंत्राची निगा कशी राखली जाते? यंत्रे वापरून झाल्यावर ती स्वच्छ पुसून ठेवली जातात. जे भाग एकमेकांवर घासले जातात त्यांना वंगण लावले जाते. वापरात नसताना यंत्रावर धूळ बसू नये म्हणून ती झाकून ठेवली जातात. हवामानाचा परिणाम होऊ नये, यंत्रे गंजू नयेत म्हणून त्यांना रंग देऊन ती कोरडी ठेवतात. पुढचा प्रश्न, गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. ही यंत्रे 2-3 साधी यंत्रे जोडून देखील तयार होतात. त्यांची रचना क्लिष्ट असते. 5 प्रश्न, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना कराल? 1. ध्वनिरोधकाचा वापर करावा. 2. वृक्ष लावल्याने ध्वनी प्रदूषण कमी होते. 3. कमी आवाज करणारी उपकरणे वापरावी. 4. मशीनचा वापर करणाऱ्या व्यक्तींना ध्वनिरोधक वापरावे. त्यानंतर प्रश्न 4, शास्त्रीय कारणे द्या. 1. चंद्राला उपग्रह म्हटले आहे. उत्तर, चंद्र पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करतो. स्वतःच्या अक्षाभोवती देखील तो परिवलन करतो. पृथ्वी हा ग्रह आहे. जी खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रहाभोवती फिरते त्याला उपग्रह म्हणतात. म्हणून चंद्राला उपग्रह म्हटले जाते. 2. गुरुग्रहाला वादळी ग्रह म्हणतात कारण गुरुग्रह हा प्रचंड आकाराचा ग्रह आहे. तो अतिशय वेगाने फिरतो. त्यावर सतत वादळे होत असतात. म्हणून गुरुग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. शेवटचा प्रश्न, कॅरम बोर्डवर पावडर टाकतात कारण कॅरम खेळताना सोंगट्या चटकन सरकल्या पाहिजेत. त्याच्यातले घर्षण बल पावडर टाकल्यामुळे त्याच्यातले घर्षण बल कमी होऊन सोंगट्यांची गती वाढते. बोर्डाचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो म्हणून कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. त्यानंतर ब भाग आहे, प्रकाशाचे परावर्तन याची सुबक आकृती काढा. ही आकृती आपल्या पाठ्यपुस्तकात आहे, ती आपण या ठिकाणी काढायची. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.